माढा लोकसभेत आता फक्त जानकर फॅक्टर चालणार. शरद पवारांचा प्लॅन फसणार का? राज्यात महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला शरद पवार यांनी मोठी ऑफर दिली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास सोबत आल्यास त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असं विधान शरद पवार यांनी बारामतीत गोविंद बागेत पत्रकारांशी बोलताना केलं आहे. त्यावर महादेव जानकरांनी शरद पवार यांचे आभार मानले. महादेव जानकर हे महाविकास आघाडीला जाऊन मिळाले तर महायुतीला मोठा फटका बसणार आहे, हे लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महादेव जानकर हे महायुती सोडून जाणार नाहीत असं सूचक वक्तव्य केलं. त्यामात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महादेव जानकर महाविकास आघाडीत जाणार नाही असं सांगून टाकलं. पवारांनी ऑफर दिल्यानंतर एनडीएवर नाराज असलेल्या महादेव जानकरांचं महत्त्व महायुतीला समजलं. आता माढा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच रामराजे निंबाळकर यांनी ही जागा राष्ट्रवादीला मागितलेली आहे. त्यामुळे कदाचित हा वाद चकवण्यासाठी आणि पवारांची कोंडी करण्यासाठी महायुती ही जागा महादेव जानकर यांना देईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवारांकडून महादेव जानकर यांना माढा लोकसभेची जागा देण्यास तयार आहेत. यातच महादेव जानकर यांचे अनेक समर्थक बारामतीत आहेत. त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभावही आहे. जानकरांना माढा लोकसभा मतदारसंघ दिला तर जानकर बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद देतील. त्यामुळे महायुती जानकरांना उमेदवारी देऊन पवारांची खेळी उलटवेल अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा.